मुंबई जिल्हा नियोजन समिती बैठक पार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई जिल्हा नियोजन समिती बैठक पार पडली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचा प्रयत्न सुरू, तर मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना शोधून हाकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. रत्नागिरी येथे उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी, उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले वक्तव्य. परभणी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली आहे. मुंबईचा महापौर मराठीच हवा अशी मागणी करणाऱ्या उद्धव सेनेने परभणीत मुस्लिम महापौर दिल्याने राजकीय वर्तुळात विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता कुठे गेला तुमचा हिंदुत्व? अजित चव्हाण यांची घणाघाती टीका. अजित चव्हाण यांनी परभणीत शिवसेना ठाकरे गटाकडून महापौरपदी सय्यद इक्बाल यांच्या निवडीवरून जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, तर बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करणारे उद्धव ठाकरे आहेत, अशी घणाघाती टीका अजित चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत वादात बोलणे आम्ही योग्य नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरणाबाबत वक्तव्य केलं आहे. ज्यांच्या समोर विलिनीकरणाची चर्चा झाली ते अजित पवार आज हयात नाहीत, तर नेमकं काय घडलं, त्याचे काय पुरावे आहेत, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.